हा प्रश्न बघा थोडासा वेगळा. काय म्हणते 5 4 3 डॅश 7 म्हणजे असं म्हणते 5 4 3 2 डॅश 7 याचा अर्थ जो आहे का मधला त्या संख्येला पूर्ण भाग जात असेल तर ह्या डॅश म्हणजे ॲपॉस्ट्रॉफी किंवा डॅश म्हणा च्या जागी कोणता अंक येईल. आता 9 ने भाग जात असेल तर आपल्याला 9 ची कसोटी माहिती पाहिजे. 9 ची कसोटी काय म्हणते, जेव्हा संख्येतल्या प्रत्येक अंकांची जर बेरीज आपण केली तर त्या बेरीजला 9 ने जर पूर्ण भाग जात असेल तर ती मोठी संख्या ही 9 ने विभाज्य असेल, पूर्णतः विभाज्य असेल. मग काय करावं लागेल, समजा हा जो अंक आहे त्याला मी काय करतो x मानतो. आता या सगळ्यांची बेरीज करावी लागेल मला. 5 + 4 + 3 + 2 + x + 7 या पूर्ण संख्येला जर 9 ने भाग जात असेल तर या संख्येला यांच्या बेरजेला 9 ने भाग जात असेल तर या पूर्ण संख्येला सुद्धा 9 ने पूर्ण भाग जात असेल. तर चला 5 × 4 = 9 3 12 2 14 7 21 + x / 9 आलं. सर याच्यावरून कसं काढायचं, आता तुम्हाला x ची किंमत काढावी लागेल. बघा 9 ने भाग जाण्यासाठी ह्या संख्येला किती व्हावं लागेल, 9 चा पाडा म्हणा, 9 × 1 = 9 9 × 2 = 18 9 × 3 = 27 9 × 4 = 36. बघा ही संख्या 21 च्या नक्कीच पुढे आहे, म्हणजे 18 च्या सुद्धा पुढे आहे. मग याचा जर याची बेरीज जर 27 आली तर मला 9 ने भाग पूर्ण जातो. मग याची बेरीज 27 येण्यासाठी 21 + x = 27. मग 21 अधिक काय ठेवावं लागेल, हा x आहे तसं, आणि 27 - 21 किती झालं मित्रांनो, 6. x ची किंमत 6 आली. म्हणजे 21 + 6 जर असेल तर 27 / 9 9 × 1 = 9 9 × 3 = 27. या 27 ला 3 ने पूर्ण 9 ने पूर्ण भाग जातो. म्हणजे कधी जेव्हा ह्या x ची कमीत कमी किंमत म्हणजे सुरुवातीचीच किंमत घेतो आपण, या x ची असेल 6 किंमत, तेव्हाच ह्या पूर्ण संख्येला आपलं काय 9 ने भाग जाईल. बघा 5 4 3 2 आपले किती आले 6 आणि 7, त्याला 9 ने भाग द्या. 9 × 5 = 55 9 × 6 = 54 9 0 0 परत काय येणार 9 × 3 = 27 9 × 4 9 × 1 = 9 18 9 × 27 9 × 4 = 36 9 × 3 = 27 येणार. 27 32 5 उरलं 56 9 × 6 = 54 2 उरलं 9 × 3 = 27. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण भाग जातो या पूर्ण संख्येला 9 ने. याच्यासाठी तुम्हाला कसोट्या पाठ पाहिजे. कसोट्या किती आहेत, 2 3 4 5 6 ची म्हणजे आपण 2 आणि 3 ची कसोटी त्याला व्हेरीफाय केली की 6 ची कसोटी बनते. 7 ची कसोटी आहे, 8 ची म्हणजे 4 ची कसोटी आहे, आणि 9 ची कसोटी जी की 3 ची कसोटी 9 ची कसोटी समानता आहे. 10 ची कसोटी म्हणजे 0 शेवटी असतो. 11 ची एक कसोटी आहे. बस एवढ्या कसोट्या जरी पाठ झाल्या तुमच्या लक्षात असल्या तरी पण अशा प्रकारचे जर प्रश्न आले मित्रांनो तर तुम्हाला सुटतील म्हणजे सुटणार. आता काय म्हणतात काय, कारण की खूप सारे विद्यार्थी काय करतात, कसोट्या कोण पाठ करत असते का, एक ओल्ड फॅशन झालं, हे लहान मुलं करत असतात कसोट्या. मित्रांनो नाही, कसोट्या पाठच पाहिजे मित्रांनो. जो बेसिक फाउंडेशन आहे तो मजबूत पाहिजे, तेव्हा त्याच्यावरती बिल्डिंग मजबूत बनते. म्हणून आपल्याला कसोट्या पाठ पाहिजेत, वर्ग पाठ पाहिजेत, घन पाठ पाहिजेत, पाडे पाठ पाहिजेत, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकाराचे नियम पाठ पाहिजेत मित्रांनो. ओके, हे सगळं पाठ असेल तुम्हाला असं छोट्या मोठ्या गोष्टी, म्हणजे हा हातचा राहतो आपल्याला, दुसऱ्यांपेक्षा आपला हातचा राहतो. किंवा 9 निकायचं काय करावं लागेल, मग तुम्हाला प्रत्येक वेळेस 0 घ्या 6 घ्या 9 घ्या 1 घ्या असं ऑप्शन्स तुम्हाला ट्राय करावे लागतील. ते तर आपल्याला करायचंच आहे, ते करायचंच. पण आपला कन्सेप्ट आपला ह्या टेस्ट सिरीज मध्ये काय उद्देश आहे की मित्रांनो अप्रोच लक्षात घ्यायचा ऐवजी, म्हणजे अप्रोच लक्षात तर घ्यायचाच, त्याच्या अगोदर मित्रांनो कन्सेप्ट सुद्धा लक्षात घ्या. कन्सेप्ट लक्षात घ्या, व्हिज्युअलायझेशन लक्षात घ्या. अप्रोच तर आहेच की मग 0 9 ठेवा की उत्तर आणायचे म्हणजे आणायचंच आहे, पण कन्सेप्ट सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे मित्रांनो.